नमस्कार मंडळी, मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत शिलाई झालेल्या ब्लाऊजपासून आपल्याला बाहीचं माप कसं घ्यायचं ते। तर त्यासाठी आपल्याला इथं ब्लाऊज लागणार आहे ज्याचं की माप तुम्हाला घ्यायचं आहे, सोबतच पेपर लागणार आहे ज्याच्यावर आपण पेपर कटिंग करणार आहोत। तर मग मी तुम्हाला माप दिसण्यासाठी व्यवस्थित अशा पद्धतीचा पेपर घेतलेला आहे, तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी सुद्धा चालणार आहे। आता एक काळजी घ्यायची, पेपर ठेवताना जी काही बंद बाजू असते ना ती आपल्या साईडने कायम बंद बाजू आपल्या साईडने करायची, त्यानंतर आपल्याला हे मापे घ्यायचे आहेत। मी इथं दाखवण्यासाठी फक्त एक फोल्ड करून घेतलेला आहे पेपर, हा डबल फोल्ड मध्ये। जर तुम्हाला दोन्ही बाही सोबत कापायच्या असेल, कपड्यावर करत असाल तर डबल फोल्ड मध्ये घ्या। तर बाही बघा इथं 4.5 माप आहे आपल्या बाहीचं, तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच हा वाढव घ्यायचा आहे जे की शिलाईमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला 5.5 या ठिकाणी माप घ्यायचं आहे। आता दोन्ही साइडने सेम खुणा करून आपल्याला सगळ्यात अगोदर या ठिकाणी पट्टीने रेष मारून घ्यायची आहे। तर बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने बाहीचं माप मी घेतलेलं आहे आणि ते टाकून घेत आहे। आता आपल्याला जो काही ह्या बघा मोंड्याचा जो काही आकार आहे ना तो आपल्याला मोजायचा आहे। आता जितका येईल ना त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच या ठिकाणी वाढव घ्यायचा आहे। तर बघू शकता आता पुन्हा जी काही बंद बाजू आहे त्या ठिकाणाहूनच मी माप घेतलेला आहे, खाली आणि वर दोन्ही साइडला माप घ्यायचं आणि पुन्हा हा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आणि आता जो काही उरलेला भाग आहे त्याची आपल्याला आवश्यकता नाही, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि हा जो काही आपण कट केलेला पार्ट आहे याच्यावरच आपण उरलेली माप या ठिकाणी घेणार आहोत। तर ही जी बाही आहे ती 36 साइजच्या ब्लाऊजच्या मापाने बाही आहे। तर तुम्ही अशा हिशोबाने प्रत्येक ज्या साईजनुसार वेगवेगळा आकार याचा येतो। आता काय करायचं, खालच्या साईडून आपल्याला 2.25 इंचावरती माप घ्यायचं आहे या ठिकाणी। तर खाली आणि वर दोन्ही साईडला आणि आपल्याला ही लाईन पुन्हा जॉईन करून घ्यायची, बघू शकता। आता वरच्या साईडवरून 3 इंचावरती आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि 3 इंचावरून आपल्याला असा बंद बाजूकडून हा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने पुन्हा आपल्याला 1 इंच घ्यायचं आणि आपल्याला खालचा आकार सुद्धा हा देऊन घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे। आता दंड घेर तुमचा ब्लाऊजचा किती आहे त्या हिशोबाने त्याच्यात पुन्हा 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दंड घेराचं सुद्धा माप मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते व्हिडिओत त्याच पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि ही वरतीपर्यंत लाईन पुन्हा तिरकी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे, बघू शकता। जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने करा। आता आपण याची कटिंग करून घेऊया। सगळ्यात अगोदर बघा जी काही तिरकी लाईन आहे ती मी कट करून घेतलेली आहे आणि हा जो काही मोंड्याचा आपण आकार टाकलेला आहे ना बघा, तर तो कसा कट करायचा ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। वरचा जो काय आहे तो पहिला कट करायचा आहे, आतला कट करू नका। आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही ही ओपन करून घ्यायची आहे, बघा उघडी करून घ्यायची आहे अशी, आणि त्याच्यानंतर आपल्याला हा दुसरा आकार कट करायचा आहे, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि जर कपड्यावर कट करत असाल तर 4 फोल्ड करून कपडा घ्या। या ठिकाणी फक्त पेपर कटिंग दाखवायची आहे म्हणून मी डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे। तर बघू शकता आपली बाहीची कटिंग सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। आता मी तुम्हाला अस्तरवर सुद्धा ती कटिंग करून दाखवते आहे। बंद बाजू कायम आपल्याकडे घ्यायची, सेम हा पेपर कटिंग त्याच्यावरती ठेवायचा आणि कट करून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघितलं ना पेपर कटिंगने कटिंग करणं किती इझी होतं। आता तुम्हाला जर शिलाई येत नसेल आणि ब्लाऊज शिवायचा असेल तर ब्लाऊजचे पेपर कटिंग सुद्धा मिळतात, ते जर तुम्हाला पाहिजे असेल ना ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक देते, तिथून तुम्ही पूर्ण ब्लाऊजच्या पेपर कटिंग मागू शकता। अगदी कमी प्राइस मध्ये सगळ्या साइजच्या ब्लाऊजच्या तुम्हाला पेपर कटिंग मिळून जातील। तर तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटलेला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।